हमीभावानं सोयाबीनच्या खरेदीचं रडगाणं हे जवळपास गेल्या 2 महिन्यांपासून सुरू आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये नोंदणी सुरू झाली, ती उशिरा सुरू झाली होती. त्यानंतर खरेदी सुरू झाली आणि आतापर्यंत केवळ 3 लाख टनांच्या दरम्यान सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. 3,15,000 टन एवढी सोयाबीनची खरेदी आजपर्यंत पूर्ण झाली. यापैकी जवळपास 2,90,000 टन एवढी खरेदी नाफेडच्या खरेदी केंद्रांवरती करण्यात आली. तर 25,000 टन एवढी खरेदी NCCFच्या खरेदी केंद्रांवर करण्यात आली. नाफेडची खरेदी केंद्र ही जवळपास 450 आहेत की ज्यांच्यावर खरेदी सुरू झालेली आहे. NCCFची खरेदी केंद्र ही जवळपास 98 आहेत की ज्यांच्यावरती खरेदी सुरू आहे. NCCFच्या खरेदी केंद्रांना आतापर्यंत जवळपास 117 खरेदी केंद्रांना मान्यता मिळालेली आहे. तर नाफेडच्या जवळपास 550 खरेदी केंद्रांना आतापर्यंत मंजुरी मिळाली, परंतु 450 खरेदी केंद्रांवरती खरेदी सुरू झालेली आहे. म्हणजे जवळपास 100 ते 125 अशी खरेदी केंद्र आहेत की ज्यांना मंजुरी मिळाली, परंतु त्यावर अजून खरेदी सुरू झालेली नाही आहे. आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 3,15,000 टन एवढी सोयाबीनची खरेदी आतापर्यंत पूर्ण झाली. म्हणजे 14,000 शेतकऱ्यांकडून 3,15,000 टन सोयाबीन खरेदी पूर्ण करण्यात आली. ही खरेदी हमीभावानं सुरू आहे. आता पुढच्या टप्प्यामध्ये सोयाबीनच्या खरेदीला वेग येईल असं सरकारचं म्हणणं आहे. आतापर्यंत जर आपण बघितलं तर एकूण जे काही उद्दिष्ट आहे 18,50,000 टन एवढं, त्याच्या तुलनेमध्ये जर आपण बघितलं तर अजून एक आतापर्यंत झालेली खरेदी खूपच कमी आहे. आतापर्यंत अनेक शेतकरी खरेदीची वाट पाहून आपला माल खुल्या बाजारामध्ये विकत आहेत आणि खुल्या बाजारामध्ये शेतकऱ्यांना कमीच दर मिळतोय.